नाशिक त्र्यंबक रोडवरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेत सातपूर परिसरातील सर बाबानगर जंक्शन, जगतापवाडी जंक्शन, व्हिक्टर पॉइंट, सातपूर गाव, श्रीराम चौक या वर्दळीच्या ठिकाणी मागील काही काळात अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। त्याच दृष्टिकोनातून नाशिक महानगरपालिकेने त्या ठिकाणी 3 स्पीड ब्रेकर टाकले होते, परंतु त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। त्यामुळे वाहने एकमेकांवर आदळून वाहनांचे नुकसान देखील होत होते। म्हणून वाहनधारकांनी या स्पीड ब्रेकर संदर्भात आपली नाराजी व्यक्त केली होती। अशा तक्रारी देखील वाहनधारकांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज कडे केल्या होत्या। म्हणून त्याच तक्रारींची दखल घेत व वाहनधारकांची नाराजी लक्षात घेत 21 मार्च रोजी ITI सिग्नल ते पपया नर्सरी या भागात असलेले धोकेदायक स्पीड ब्रेकर काढून त्या ठिकाणी नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत केले गेलेल्या स्पीड ब्रेकर प्रमाणे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहे। म्हणून वाहनधारकांनी प्रसार माध्यमांचे व संबंधित विभागाचे आभार मानले आहे। या संदर्भात आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी घेतलेला खास आढावा बघूयात सविस्तर। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। सातपूर त्र्यंबक रोड जर बघितला तर हा मोठा वर्दळीचा रोड आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल चालू असते आणि याच रस्त्यावर अपघातांचं प्रमाण देखील काही दिवसांपासून वाढलं गेलं होतं। म्हणून ITI सिग्नल असेल, सातपूर महानगरपालिका ऑफिस या ठिकाणीचं जंक्शन असेल, सातपूर गाव असेल, श्रीराम चौक असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांचं प्रमाण देखील वाढलं होतं आणि त्याच अनुषंगाने महानगरपालिकेकडनं या ठिकाणी या जंक्शनवर स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं होतं हप्ताभरापूर्वी। अपघात कसे रोखले जातील या अनुषंगाने महानगरपालिकेकडनं पावलं उचलली गेली होती, परंतु जे स्पीड ब्रेकर या ठिकाणी टाकले गेले होते हे 3 टप्प्यामध्ये होते आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण अजून वाढलं गेलं होतं। वाहन नादुरुस्तीचं प्रमाण देखील वाढलं गेल्याने वाहनधारकांमध्ये एक तीव्रतेची नाराजगी या ठिकाणी उत्पन्न झाली होती। म्हणून आज सर्व विचार करून त्याच अनुषंगाने प्रबंधभूमीकडे देखील वाहनधारकांनी अशा प्रकारे तक्रार केली होती, कारण की हे स्पीड ब्रेकर काढण्यात यावेत आणि त्या ठिकाणी नव्याने स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत अशी मागणी केली होती। त्याच अनुषंगाने आज 21 मार्च रोजी महानगरपालिकेने हे स्पीड ब्रेकर काढण्याचं काम चालू केलेलं आहे आणि त्या ऐवजी जे 3 टप्प्यामध्ये जे स्पीड ब्रेकर टाकले होते ते काढून आणि जे स्मार्ट सिटी अंतर्गत जे स्पीड ब्रेकर केलेले आहे नाशिक शहरामध्ये त्या धर्तीवर या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आपण आता या ठिकाणी उभं आहोत की सातपूर विभागीय कार्यालयाच्या समोर जगतापवाडीकडे जाणारा हा जंक्शन आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकलेले होते आणि त्या साईडला देखील टाकलेले होते। त्या साईडला जे स्मार्ट सिटी अंतर्गत स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत नाशिक शहरामध्ये त्या अनुषंगाने तशा पद्धतीने स्पीड ब्रेकर टाकले गेलेले आहेत। म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाहनाची वाहतूक कोंडी होत नाही आणि वाहनं देखील आढळत नाही। आता इथून जे स्पीड ब्रेकर टाकलेले सातपूर गाव असेल, श्रीराम चौक असेल, पपया नर्सरी असेल, या ठिकाणी जे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत ते सर्व महानगरपालिकेकडून काढण्याचं काम चालू आहे। त्याची यंत्रणा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यांचे जे मशिनरी आहेत या ठिकाणी त्यांनी आणून ठेवलेले आहेत आणि एकंदरीत हे स्पीड ब्रेकर काढल्यामुळे वाहनधारकांच्या सुद्धा चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत। वाहनधारकांनी देखील न्यूज चॅनल असेल किंवा मग संबंधित विभाग असेल त्यांचे देखील वाहनधारकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल।